मॅनिफेस्टेशनच्या पुढे जाऊन एक स्टेप आहे ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आपण व्हिज्युअलाइज करतोय याचा अर्थच मॅनिफेस्ट करतोय का, असं घेऊ शकतो का आपण? व्हिज्युअलायझेशनसाठीचं ना मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. तुम्ही विठ्ठल कामत नाव ऐकून आहात तुम्ही? हॉटेल इंडस्ट्रीमधले खूप मोठं नाव आहे. तर त्यांची एकदा मुलाखत मी बघत होते. तर त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये कसं व्हिज्युअलायझेशन केलं हे सांगितले. जेव्हा त्यांना त्या हॉटेल इंडस्ट्रीमधलं अवॉर्ड एक मिळणार होतं, ते नॉमिनेट झाले होते. त्यांनी काय केलं की ज्या दिवशी ते अवॉर्ड सेरेमनी होणार होता, ते फंक्शन होतं, त्याच्या आधी 2 दिवस ते तिथे पोहोचले आणि आदल्या दिवशी त्या ऑडिटोरियममध्ये जिथे तो कार्यक्रम होणार होता तिथे ते गेले. तिथे ते बसले, शेवटच्या बेंचवर जाऊन बसले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी हा प्रोग्राम किती वाजता सुरू होणार आहे, तर साधारण 4 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे. तर त्यांनी ते 4 वाजल्यापासूनच व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली की असं असं मी तयार होईन, ह्या रंगाचे मी कपडे घालेन, अशा पद्धतीचे मी कपडे घालेन आणि मग मी त्या प्रोग्रामला त्या हॉलमध्ये मी येईन. मग त्या नॉमिनेट झालेले जे लोक असतील त्यांना ह्या रोमध्ये बसवलं गेलेलं असेल, तर सेकंड रो मध्ये मी तिथे बसलेलं असेल. हे त्यांनी बघितलं, कारण का त्या ऑडिटोरियममध्ये ते हजर होते आणि त्यांनी ते बघितलं की मी त्या सेकंड रो मध्ये बसलेला असेल. मग अतिथी येतील, असे लाईट्स असतील, असे फुलांचं डेकोरेशन झालेलं असेल, डाव्या बाजूला माईक ठेवलेला असेल, उजव्या बाजूला ते जे अँकर आहे ते अँकरिंग करत असतील. नंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होईल, त्या बाजूला ती एक समई उभी केलेली असेल. मुख्य गेस्ट येतील, त्यांचं स्वागत होईल, त्यांना पुष्पगुच्छ दिले जातील, मग ते दीप प्रज्वलित करतील आणि मग त्याच्यानंतर त्यांचं भाषण होईल आणि मग त्याच्यानंतर ते अँकर करणाऱ्या ज्या कोणी आहेत तर ते माझं नाव घेतील आणि मला पहिलं अवॉर्ड मिळालेलं असेल. मी मग ह्या स्टेजच्या उजव्या बाजूच्या पायऱ्यांनी वरती चढेन आणि त्यांच्याकडून ते अवॉर्ड घेईन आणि मग मी समोर बघेन आणि मी समोर त्यांना सगळ्या प्रेक्षकांना वंदन करेन आणि जर त्यांनी मला 2 शब्द बोलायला, माझं मनोगत व्यक्त करायला सांगतील तर ते मी ह्या पद्धतीने व्यक्त करेन. हे सगळं त्यांनी तसं व्हिज्युअलायझेशन केलं. म्हणजे व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे काय की तुम्हाला जे आयुष्यामध्ये हवंय ती चित्र रूपामध्ये ती पाहणे आणि ती मूव्ही सारखी बघणे, ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक तुम्ही कोणीही कुठल्याही ह्याला वापरू शकता.